देख रहे हैं T90 न्यूज। T90 न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार। भिवंडी शांतिनगर KGN चौक स्थित RPIA के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन भिवंडी शहर RPIA के अध्यक्ष महेंद्र गायकवाड़ इनके हाथों किया गया। इस अवसर पर वार्ड नंबर 35 के अध्यक्ष अनवर हुसैन उर्फ बबलू, थाना जिला अध्यक्ष अहमदुन्निसा फारूकी, भिवंडी शहर जिला अध्यक्ष आमिना अंसारी, भिवंडी शहर जिला जनरल सेक्रेटरी राबिया सिद्दीकी, पूर्व ब्लॉक अध्यक्ष अनवर अली शेख और RPI के कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। बता दें, वार्ड नंबर 35 के अध्यक्ष अनवर हुसैन उर्फ बबलू ने भिवंडी शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड़ इनको फूल पुष्पगुच्छ देकर स्वागत सत्कार किया और आए हुए मेहमानों का फूल पुष्पगुच्छ देकर स्वागत सत्कार किया गया। आइए देखते T90 न्यूज की देखिए, शांति नगर विभाग की जो हमारे मुस्लिम बांधव है, हमारे दोस्त है, जो हमारे भाई है, हमारी शाखा आज से नहीं यहाँ पे, हमारी शाखा चल रही है यहाँ पे 20 साल से RPI शाखा चल रही है। तो ऐसे कुछ लोग होते हैं, अपने से काम करवाते हैं, काम को अंजाम दे के बाद में भूल जाते हैं। ऐसे कुछ बहुत सारे लोग हैं, लेकिन आज भी हमारे साथ RPI में हमारे जूनियर बुजुर्ग और दोस्त हमारे 20 साल से हमारे साथ में। और ऐसी बात नहीं कि हमारी सत्ता आएगी तो हमारा काम होगा, हमारे पास कभी सत्ता है ही नहीं है, तो भी हम लोग काम को अंजाम देते हैं। RPI क्वालिटी ऐसी है कि अगर कोई काम नहीं होता है तो सीधा हम लोग रोड पे उतर आते हैं, तो उसका अंजाम नगर पालिका मालूम पड़ता है, पुलिस को मालूम पड़ता है, प्रशासन को मालूम पड़ता है कि हम किसके बारे लड़ रहे हैं। RPI वाले आज तक अपने घर के लिए कभी लड़े नहीं है, लड़े तो लोगों के काम के लिए, लोगों की भलाई के लिए। लोगों को पानी नहीं है, बिजली नहीं है, संडास नहीं है, गटार नहीं है, रोड नहीं बन रहा है, और जहाँ तक रोड की बिजली नहीं है, और इस देश में दलितों पे और मुसलमान पे, अल्पसंख्यक पे, OBC पे जहाँ हमला हो रहा है, उसके खिलाफ अगर रोड की पार्टी उतरती है तो एक RPI है। हमारे कुछ पॉलिटिकल दुश्मन, हमारे मुस्लिम भाई, हमारे पॉलिटिकल दुश्मन बोल रहा हूँ मैं, वो लोग क्या करते हैं, अभी तुम लोग को पार्टी में गए और तुम लोग को बोलना पड़ता है जय भीम। जय भीम का मतलब भी कोई समझा नहीं आज तक। जय भीम मतलब कोई महाभारत का भीम नहीं है, जय भीम मतलब कोई भगवान नहीं है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने इस भारत का संविधान लिखा है, इस देश का संविधान लिखा है, संविधान लिखा है, तो उनका नाम है भीमराव अम्बेडकर, मेन नाम है भीमराव पिताजी अम्बेडकर, ऐसा नाम उनका है। वो नाम के हिसाब से उन्होंने भारत देश की घटना लिखी है, इतिहास लिखा। भिवंडी नायगाव क्षेत्रामध्ये स्वर्गीय दत्तात्रय चषक 2014 अंडर आर्म नाईट क्रिकेट स्पर्धाचे आयोजन समाजसेवक शरद नामदेव धुळे यांच्या वतीने करण्यात आले आणि या स्वर्गीय दत्तात्रय चषक 2014 क्रिकेट स्पर्धामध्ये 34 संघांनी भाग घेतला होता आणि फायनल नाना स्पोर्ट टेमघर व जय बजरंग कांबे स्पोर्ट या दोन्ही गटांमध्ये खेळण्यात आली व प्रथम पारितोषिक नाना स्पोर्ट्स टेमघर यांना देण्यात आले व दुसरे पारितोषिक जय बजरंग कांबे यांना देण्यात आले व या स्वर्गीय दत्तात्रय चषक क्रिकेटला 8 वर्ष पूर्ण झाली आहे व या व्यासपीठाचे पाहुणे माजी नगरसेवक नामदेव धुळे, समाजसेवक विजय भगत, काका शंकर पाटील उपस्थित होते। पाहूया T90 न्यूज के रिपोर्ट। हेलो सर, जो तीर निकलता है कभी खाली नहीं जाता, मायूस आपके घर से सवाल ही नहीं जाता, कांटे ही किया करते हैं फूलों की हिफाजत, फूलों को बचाने कोई मारी नहीं जाता। हेलो सर, और ये गेंद इस बालक की दिशा में खेला गया, कोई फील्डर ने 4 रन। कितना विकेट हुआ? जीत जाएंगे, 4 बॉल तो बचे, 4 बॉल।
थैंक यू डीजे, थैंक यू। 40 रन अब तक पूरे हो चुके हैं, 40। अभी 18 रन चाहिए 4 गेंदों में, 18 रन। और इसी के साथ में वापस जाना पड़ेगा। ही इज गॉन द क्लीन बोल्ड। थैंक यू डीजे, थैंक यू। आसमान एकदम साफ है, तारे नजर आ रहे हैं, कोई बादल नहीं आसमान में, लेकिन थोड़े से कठिनाई के बादल जरूर मंडरा रहे हैं जय बजरंग काबे के बल्लेबाजों के ऊपर। थोड़ी सी कठिनाई के बादल, क्योंकि तीसरे ओवर की गेंदबाजी बहुत कसीन गेंदबाजी थी, बहुत अच्छी फील्डिंग थी राकेश के द्वारा। जीत गया भैया चौधरी। हार्दिक स्वागत स्वर्गीय दत्तात्रय दुले 2014 या स्पर्धेतील अंतिम विजेते जे ठरलेले आहेत नाना स्पोर्ट टेंबुलर यांना आमच्या मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। विजयच्या आपल्या तालावर नाचवणारे असे विजय मास्टर विजय भोई यांचा सत्कार विजय तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमच्या खांडबे गावातील शाखों से टूट जाएं जो वो पत्ते नहीं है हम। मुलाजा फरमाइए कि शाखों से टूट जाएं जो वो पत्ते नहीं है हम। आंधी से कह दो अपनी औकात में रहे। Thank you, DJ Mr. Nitesh. My committee decides you are selected. झालं मी तुला वाटतं या ट्रॉफी मध्ये तू खेळायला येतो, तुला या ट्रॉफीचं असं काय वाटतं की ही ट्रॉफी तू खेळलीच पाहिजे आणि जिंकलीच पाहिजे? या ट्रॉफी मध्ये मला चांगला वाटतो आणि मी एवढाच बोलणार असं नामदेव धुळे साहेब यांचं हार्दिक स्वागत करतो की आम्हाला इथं खेळायची संधी दिली। तसेच आम्ही या सीझन मध्ये 5 ठिकाणी खेळलो आणि 5 ठिकाणी बाहेर मारलेली आहे आम्ही लगातार 5वी आणि सर्व तुमच्या मी धन्य देतो का अशी तुम्ही परत ही स्पर्धा आमच्याकडे ठेवा, आम्ही परत आवर्जून आम्ही खेळायला येऊ। जय महाराष्ट्र। नागाव गाव केले की नामदेव धुळे असं गणित होतं, असे ते आमचे गायत्री नगरचे संस्थापक आणि क्रिकेट आयोजित केलेले कार्यक्रम, या कार्यक्रमास आपल्या लाभलेले प्रमुख पाहुणे काका शंकर पाटील, त्याचप्रमाणे व्यासपीठावर सर्व बसलेले मान्यवर, त्याचप्रमाणे इथे येणारे क्रिकेटपटू, तसेच मीडियाचे लोक, डीजीवाला आणि सर्व इथे हे खेळ पाहायला आलेले सर्व प्रेक्षक। क्रिकेट हा खेळ गावच्या पातळीपासून तालुका, जिल्हा, राज्य आणि
देश त्याचप्रमाणे जागतिक लेवलवर हा खेळ चालू आहे. ते आता तो खेळ मोठा होण्याकरिता आता छोटे छोटे तुम्हाला वाटत झालं बाबा हे छोटासा काय टुर्नामेंट आहे, पण या टुर्नामेंटमधूनच एक असा पिल्लर तयार होईल, एक खेळाडू तयार होईल, तो सचिन तेंडुलकर सारखा होईल. आपल्यातून गेलेला सचिन तेंडुलकर आज जगाच्या पाठीवर, जग त्याच्या पाठीवरून हात फिरवतो. नवे नवे भारत रत्न त्याला साबित केला. भारत रत्न असं त्यांना एक किताब मिळालेला आहे. ते लहान लहान खेळाडू पासूनच मोठा होत जातो. दत्तात्रय स्पोर्ट नागाव या ठिकाणी आयोजित सामने, या सामन्यामध्ये आपल्या भिवंडी शहरातील विविध ठिकाणीमधून 34 संघ या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत भाग घेताना खूपच या ठिकाणी प्रेक्षक वर्ग जमला होता आणि इथे मान्यवर व्यासपीठावरती आलेले आहेत, त्यांनी आम्हाला फार सहकार्य केले. तर या स्पर्धेत 34 खेळाडू स्पर्धा टीम खेळत असताना या संघामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी ही नाना स्पोर्ट टेमघर यांनी प्रथम पारितोषिक मिळवलं आहे आणि द्वितीय पारितोषिक हा जय बजरंग कांबे या संघाने मिळवलेला आहे. आणि किती वर्षापासून तुम्ही हे क्रिकेटचं आयोजन हे 8वं वर्ष आहे आमचं. पुढच्या वर्षी काय आहे? पुढल्या वर्षी 9व्या वर्षी अजून काहीतरी वेगळं दिसेल तुम्हाला. काय संदेश म्हणजे आपण क्रिकेट खेळतात त्या लोकांना, खेळाडूंना काय त्यांना खेळवण्यात देतात का आपण तुम्ही गल्ल्यागोच्या एकत्र न राहता म्हणजे तुम्ही सर्वांनी एकत्र यावं आणि चांगलं कार्य करावं यासाठी आम्ही हे स्पर्धा आयोजित केलेल्या असतात. कारण मुलं अशी नुकडं बसले असतात, पालतूक बोलत असतात. कुठलाही कार्य कुठलाही काम करत असताना आपण एकत्र केल्यानंतर त्या कामाचा प्रकार वेगळा असतो एकदम. म्हणजे उत्कृष्ट काय समाजामध्ये आपण काय साजरं दाखवतो त्यासाठी स्पर्धा आयोजित केल्या. स्पर्धेमध्ये त्यांना उत्साह साजरा तयार होतो का बा ही स्पर्धा जिंकल्यानंतर स्पर्धा कशी आयोजित केल्या. नेहमी रोज जर आपण काम करत राहिलो तर त्या कामाची किंमत नाही जाणवत. जेव्हा मध्ये एक संडे असला नंतर मंडे आल्यावरती तसंच फ्रेश वाटतो. त्याप्रमाणे जीवन चालत असताना रोज त्यांच्या या दैनंदिन जीवनाचा वेळ काढून स्पर्धेमध्ये हा वेळ लावतात आणि ती स्पर्धेला उत्स्फूर्त त्यांना भेटतं का पुढं त्यांचं आयुष्य चांगलं व्हावं आणि जीवनातल्या उपाययोजना कशा राबवायच्या असतात. जीवनामध्ये आपण स्पर्धेमध्ये कसं उतरायचं आणि कोणाशी कसं बोलायचं त्यासाठी या सर्व गोष्टीसाठी चंदा वसुली करावी लागते. देणगी त्याला बोलतो. देणगी स्वरूपात लोकांकडे जाऊन मोठ्या माणसाशी कसे बोलायचं आणि त्यानंतर स्पर्धा करताना कोणाचं भांडण तंटा होऊ नये किंवा ते चांगल्या प्रकारे कसे साजरे होतात. तर हे जवळजवळ 8 वर्ष आमच्या नागावची मुलं करतात. याच्या अगोदर आमच्याकडे एक दहीहंडी हा संघ म्हणजे एक दहीहंडी उत्सव आमच्याकडे साजरा झाला होतो. पण आमचा पुढणारा पथक आहे. हा पथक आम्हाला जवळजवळ आज आमच्या पथकाला जवळजवळ 20 वर्षे झालेले आहेत नागावमध्ये. या खेळाडूमधून या संघामधून याच्यामधूनच आम्ही हे सगळी मुलं आता चांगल्या पदावर किंवा चांगले कार्यक्रम साजरे करतात. का तर त्यांनी अगोदर या गोष्टी केल्या होत्या. म्हणून सर्वांना ज्या स्पर्धा ठेवल्यात त्याचं कारण उद्देश तेच आहे का आम्हाला या मुलातली चांगली उत्कृष्ट आणि त्यांना जीवन कसं जगायचं, भविष्यकाळ कसा असेल आपला ते बघण्यासाठी हे कार्यक्रमाचे साजरे करावे. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. मुझे इजाजत दीजिए.